मुझे भाई मित्र मंडळाचा मुझे भाई तुम आगे बढ़ो, मुझे भाई तुम आगे बढ़ो, मुझे भाई मित्र मंडळाचा 24/9 न्यूज इंडियन नांदेड़ में सभी दर्शकों का स्वागत है। आज हम नांदेड़ के रेस्ट हाउस पर मौजूद है और आज यहाँ पर मुजीब भाई मित्र मंडल की ओर से 2026 में एक आढ़ावा बैठक हुई और उस बैठक में आज महिलाओं को नियुक्ति दी गई। जिला अध्यक्ष सहित सभी महिला बॉडी बनाई गई और उनको नियुक्ति पत्र देकर सम्मानित किया गया और उन्हें मुजीब भाई मित्र मंडल में शामिल किया गया। और आढ़ावा बैठक में क्या क्या हुआ चलिए जानते हैं। तो पहले तो सर जो मुजीब भाई मित्र मंडल की 2026 की पहली आढ़ावा बैठक हुई है उसके बारे में क्या कहेंगे? आज मुजीब भाई मित्र मंडळाचा मार्गदर्शक सल्लागार प्रभू सावंत आज शासकीय विश्रामगृहामध्ये मुजीब भाई मित्र मंडळाची आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये मुजीब भाई यांच्या अध्यक्षतेखाली महिला मंडळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली। त्याच्यामध्ये मुजीब भाई मित्र मंडळाच्या महिला अध्यक्षपदी जिल्हा अध्यक्षपदी मीनाक्षीताई सुधाकरराव शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी सौ कविता वाघमारे शिवाजी वाघमारे यांची निवड करण्यात आली आणि ह्या निवडीच्या वेळेस मुजीब भाई मित्र मंडळाचे पूर्ण पदाधिकारी उपस्थित होते। स्वतः संस्थापक अध्यक्ष मुजीब भाई उपस्थित होते। जिल्हा अध्यक्ष गंगाधर वडणे, मित्रमंडळाचे सचिव शंकरशेठ ठाकूर, मित्रमंडळाचे कार्यालयीन अध्यक्ष मारुती शिकारे, मित्रमंडळाचे सहसचिव रवींद्र सोनकांबळे कल्लाळीकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महिला मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। याच्या ह्या महिला मंडळाच्या निवडीला जवळपास 40 महिला उपस्थित होत्या आणि काही पुरुष असे हे 70 लोक या ठिकाणी मुजीब भाई मित्र मंडळामध्ये आज जॉईन झालेले आहेत आणि मग या सगळ्यांनी मुजीब भाई मित्र मंडळाचं काम करण्याचं या ठिकाणी ठरवलंय। अशा प्रकारे या ठिकाणी महिला मंडळाच्या या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या। संपूर्ण जिला बॉडीची निवड करण्यात आलेली आहे। अपन मुजीब भाई मित्र मंडल के जिलाध्यक्ष है और आज जो महिला मंडल आपने स्थापन किया और मुजीब भाई मित्र मंडल की ओर से और जो सालाना आपके जिलाध्यक्ष पद के पहली सालाना बैठक हुई आढ़ावा बैठक और इसके बारे में क्या कहेंगे सर? और एक सवाल है ये जुड़कर कि मुजीब भाई मित्र मंडल की जो स्थापना हुई है कुछ महीने पहले उसकी क्या गरज गिरी? तो सर ये मेरे 2 सवाल है। मी गंगाधर वडणे जिल्हा अध्यक्ष मुजीब भाई मित्र मंडळ या ठिकाणी आज एक मुजीब भाई मित्र मंडळाची एक या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली। गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही जे कामं केले त्याचा एक आढावा या बैठकीत घेण्यात आला आणि आम्ही पुढे काय काम करणार आहोत त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या विषयावर आम्ही जोर दिलेला आहे। या ठिकाणी महिला मंडळाची सुद्धा आम्ही बॉडी स्थापन केलेली आहे। त्यामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षा सिंधेताई आहेत, उपाध्यक्षा कविता वाघमारे आहेत आणि पुढे जाऊन या ठिकाणी मी एवढंच सांगेल की जे काही बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली त्या घटनेमध्ये कोणत्याही संघटनेमध्ये महिलाला एक मानाचं स्थान बाबासाहेबांनी दिल्यामुळं त्यांना 50% आरक्षण आहे आणि कोणतंही संघटन महिला विना ते पूर्ण होत नाही। त्याकरिता या संघटनेमध्ये आज या ठिकाणी महिला मंडळाची स्थापना झाली आणि पुढे आम्ही सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकवर काम करणार आहोत आणि येणारा जो काही 2029 आहे त्या 29 मध्ये सय्यद मुजीब भाई स्वतः उत्तरमधून आमदार या निवडणुकीला समोर जाणार आहेत आणि सर्व समाज, बौद्ध समाज असेल, मुसलमान समाज असेल, सर्व बहुजन समाज त्यांच्या पाठीशी जोडण्याचं काम हे महिला मंडळ आणि आमची जिल्हा बॉडी मुजीब भाई मित्र मंडळ
हे सक्रिय होऊन या ठिकाणी सातत्याने आम्ही काम करणार आहोत. प्रति प्रश्न ये है सर कि अभी जैसा कि मुजीब भाई को देखकर लोगों के दिल में ख्याल आता है कि ये लोग काम कर रहे एक मुस्लिम समाज के एक आदमी के पीछे, तो मुजीब भाईच क्यों? या ठिकाणी मुजीब भाई म्हणजे एक जातीचा प्रश्न नाहीये, एक माणुसकीच्या नात्यानं मुजीब भाईचं काम गेल्या 35 वर्षापासून आम्ही पाहतोय. या जिल्ह्यामध्ये गोरगरिबाचे कामं प्रशासनामध्ये जाऊन ते संघर्ष करून करतायत आणि या ठिकाणी सर्व जातीला घेऊन चालणारे मुजीब भाई. या नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन महापुरुष आहेत, त्यांच्या जयंत्या ते साजऱ्या करत असतात आणि शैक्षणिकवर त्यांचं जास्त भर आहे. नवीन पिढी भरकटू नये, भरकट चाललेली आहे यावर त्यांचं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि म्हणून आम्ही मुजीब भाईला या ठिकाणी मित्रमंडळाने असा संकल्प केलेला आहे आजच्या बैठकीमध्ये की 2029 मध्ये आम्ही त्यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. आखिरी में सर क्या संदेश देना चाहेंगे आम जनता को? आता या ठिकाणी कसं आहे की मागे सांगितलं मी की या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर जो काही सत्ताधारी आहेत त्यांना व्यसन घालण्यासाठी विरोधी पक्ष राहिलेला नाही. या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आम्ही काम करू आणि तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करू आणि या ठिकाणी शोषित वंचित पीडित यांच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. मी या ठिकाणी एवढंच सांगू शकतो. तो ये थे गंगाधर वर्णे जो जिलाध्यक्ष है मुजीब भाई मित्र मंडल के. मैं आज हम नांदेड़ के रेस्ट हाउस पर मौजूद है और यहाँ पर मुजीब भाई मित्र मंडल नांदेड़ जिला इनकी ओर से एक आढ़ावा बैठक 2026 की ली गई और आज उसी के साथ महिलाओं के सभी पद जिलाध्यक्ष समेत सभी पद जो कार्यकारिणी है जिले की घोषित की गई. तो चलिए जानते हैं मीनाक्षी शिंदे मैडम से जिनको नवनियुक्त जिलाध्यक्ष घोषित किया गया. तो मैडम जो आपको जिलाध्यक्ष पद घोषित किया गया मुजीब भाई मित्र मंडल का और आपकी सदस्य जो आपके साथ है, तो क्या कहना चाहिए? मुजीब भाई मित्र मंडल के साथ हम सब काम करेंगे अच्छे से और हम सब लेडीज मिलके चुनाव लड़ेंगे और मुजीब भाई के साथ हम आमदार के करने के लिए हम सब उनके साथ रहेंगे. हाँ, एक साथ रहेंगे. आपको ऐसा क्यों लगा कि मुजीब भाई से जुड़े आप? मुजीब भैया बहुत अच्छे हैं, सब गरीब लोगों की भी मदद करते हैं, उनके लिए हम सब खड़े हैं और मुजीब भाई के लिए हम सब काम करेंगे और मुजीब भाई सबके अड़चनी में चुन के लिए आने वाले हैं. आपको आज मुजीब भाई मित्र मंडल के पदाधिकारी जिला उपाध्यक्ष का ये पद मिला, तो आपको कैसा लग रहा है? हाँ, मैं कविता शिवाजी वाघमारे. मुझे मुजीब भाई मित्र मंडल से जुड़ के अध्यक्ष पद मिला, ये मुझे बहुत अच्छा मिला और अच्छी खुशी भी हुई. और उन्होंने अच्छे काम करते, दुख सुख में हर किसी को मदद करते, आड़ी अड़चन को मदद करते, इसलिए हमको मित्र मंडल का ये युक्ति अच्छी लगी. इसलिए हम सब मिलके अच्छा काम करेंगे और भैया को अब साथ देंगे हम सब मिलके. मैं शेख आप सभी दोस्तों से विदा लेता हूं. ऐसे ही न्यूज खबर देखने के लिए 24/9 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और फेसबुक पर फॉलो करें.